UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिवाजी महाराजांची शपथ घेतो, महाराष्ट्र लुटणाऱ्या महायुती आणि अमित ठाकरेंना पाठिंबा नाही। माहीमवरून अमित ठाकरेंवर पहिल्यांदाच TV9 वर उद्धव ठाकरेंकडून भूमिका स्पष्ट। माझं रक्ताचं नातं महाराष्ट्राशी, महाराष्ट्रच माझं कुटुंब। आजारपणात खिल्ली उडवणाऱ्यांनाही मी अनुभवलं, ते अनुभवायला हवं। नक्कल करणाऱ्या राज ठाकरेंवर उद्धव ठाकरेंचा संताप। बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागतात काँग्रेस आणि शरद पवार गट। बाळासाहेबांचं नावही घेत नाही आणि उद्धव ठाकरे पंजाचा प्रचार करतात। राज ठाकरेंची बोचरी टीका। नवाब मलिकांना अजित पवारांनी अधिकृत उमेदवारी दिली, आता अजित पवारांसोबत युती का तोडली नाही? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी, औसा हेलिपॅडवर काढला दुसरा व्हिडिओ। अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगांची तपासणी करण्याची ठाकरेंची तंबी। ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका। त्याच्या हातात आजपर्यंत कधी पैसे बाहेर निघाले नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हातरुमाल आणि कोमट पाणी। आरणीत सभेला जात असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याही बॅगची तपासणी। 7 नोव्हेंबर रोजी राजू तोडसामांच्या प्रचाराला जात असताना हेलिपॅडवर फडणवीसांची बॅग तपासली। विरोधकांना त्रास देणं सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन, त्रास सहन करावा लागेल मात्र नाराजी व्यक्त करणं आवश्यक। ठाकरेंच्या बॅग तपासण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। जे मला सोडून गेले ते परत कधी निवडून येत नाही। येत्या निवडणुकीत 50 ते 60 जागा निवडून येतील। शरद पवारांचा अजितदादा गटावर निशाणा। राजकीय नेत्याची भाषा कशी असावी हे ऐकण्यासाठी मनसेकडून संजय राऊतांना निमंत्रण। विक्रोळीतील सभेत रिकामी खुर्ची ठेवत मनसेने संजय राऊतांना डिवचलं। मुंबईत ठाकरे आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा। जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलल्याचा शिंदे गटाचा प्रत्यारोप। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।